ताजमहाल म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे मुमताज आणि शहाजहानची प्रेम कहाणी. या जगात एकापेक्षा एक मोठ्या इमारती आहेत, पण ताजमहालसारखी कोणतीच नाही. ताजमहाल म्हणजे प्रेमाचं प्रतीक. ताजमहाल म्हणजे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य. भारतात आलेला माणूस हा ताजमहाल बघितल्याशिवाय पुढे जातच नाही. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ताजमहाल बद्दलच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ताजमहाल हा दिसायला इतका सुंदर दिसतो की जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा त्याला सोडून दुसरीकडे कुठे आपली नजर हटतच नाही. याचं कारण म्हणजे तेथील भिंतीवरील कला, नक्षीदार कामे व पांढरे शुभ्र चमकदार दगडे, हिरे, मोती व वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नांनी बांधलेला ताजमहाल. ताजमहाल हा शहाजहानने त्याची तिसरी पत्नी मुमताजच्या प्रेमाची आठवण म्हणून बांधला होता. ताजमहालचे निर्माण 1632 ते 1653 मध्ये झाले होते. ताजमहाल बनवण्यासाठी तेव्हाच्या काळामध्ये जवळजवळ 3 करोड रुपये इतका खर्च आला होता. ताजमहालबद्दलच्या काही अफवासुद्धा पसरवल्या जातात. ज्या कामगारांनी ताजमहाल बांधला होता त्यांचे हात शहाजहानने कापून टाकले होते, पण ही गोष्ट खरी नाही आहे. या गोष्टीची कुठेही इतिहासात नोंद झाली नाही आहे. आधीच्या इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की ज्या कारिगरांनी ताजमहाल बांधला होता त्यांना आयुष्यभराची पगार देऊन त्यांच्यासोबत एक करारनामा केला होता की ते ताजमहालसारखी दुसरी इमारत नाही बांधणार. म्हणूनच आपल्याला ताजमहालसारखी दुसरी इमारत आजपर्यंत बघायला भेटली नाही. जर एक भव्य इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया हा मजबूत लागतो. ताजमहालचा पाया हा पूर्णपणे लाकडाचा आहे. हे ऐकताना तुम्हाला आश्चर्य वाटले असेल तरी हे सत्यच आहे. आता एक प्रश्न पडला असेल की जर हा पाया लाकडाचा आहे तर तो इतके दिवस कसा टिकला, झिजला कसा नाही? कारण लाकूड हे इतके वर्ष टिकतच नाही. पण मित्रांनो, असे नाही. हे लाकूड लिंबोनी म्हणजेच अबनूस या झाडाचे आहे. ताजमहालचा पाया बांधताना या झाडाच्या लाकडांचा वापर केला जात होता. या झाडाचे असे वैशिष्ट्य आहे, हे झाड जर मातीत रोवले आणि त्याच्या अवतीभोवती ओलावा असेल तर हे लाकूड कधीच झिजत नाही आणि कधी खराबही होत नाही. वर्षानुवर्ष हे असेच टिकून राहते. आता दुसरा प्रश्न म्हणजे याला ओलावा आला तरी कुठून? मित्रांनो, ताजमहालच्या बाजूला यमुना नदी आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. यमुना नदीचा ओलावा हा ताजमहालच्या पायाशी कायमस्वरूपी आहे आणि म्हणून हे लाकूड कधी खराब झालेच नाही. ताजमहालच्या बाजूला जी 4 मिनार आहेत ती एकदम सरळ उभी राहिली नाहीत, ती बाहेरच्या बाजूला थोडीशी झुकली आहेत. याची रचना ही अशीच केली होती. याचं कारण म्हणजे जेणेकरून भूकंप वगैरे आला तर ती 4 मिनारे ही बाहेर पडतील आणि मुख्य मकबऱ्यावरती काही संकट येणार नाही. कुतुब मिनार हे जगातील सर्वात उंच इमारत आहे, पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ताजमहालची उंची ही कुतुब मिनारपेक्षा जास्त आहे. ताजमहालची उंची 73 मीटर आहे, पण कुतुब मिनारची उंची 72.5 इतकी आहे. ताजमहालची भव्य इमारत म्हणजे तेथील पांढरशुभ्र व चमकदार दगडे, हिरे, मोती यांमुळे ताजमहाल हा एकदम हिऱ्यासारखा दिसतो. ही रत्ने राजस्थान येथील मकराना येथून मागवण्यात आली होती. ग्रेड आणि क्रिस्टल हे चायनावरून मागवले होते. लॅपिस आणि लॅझली हे अफगाणिस्तानवरून मागवले होते. जस्फर पंजाब, सेफायर श्रीलंका आणि कार्नियन हे अरबमधून आणला होता. एकूण मिळून 28 प्रकारचे रत्ने हे बाहेरून मागवण्यात आले होते. या सर्वांचा वापर ताजमहाल बांधण्यासाठी केला होता. या सर्व गोष्टी वापरल्यामुळे ताजमहाल हा सौंदर्याने वेढलेला दिसतो. हजारो पर्यटक तिथे ताजमहाल बघायला येतात, पण त्यांना माहीत नाही की ते जे समोर बघतात तो ताजमहालचा मागचा भाग आहे. ताजमहालचा मुख्य दरवाजा हा नदीच्या काठावर दुसऱ्या बाजूला आहे. शहाजहानच्या वेळी त्यांचे बादशाह व पाहुण्यांच्या येण्या जाण्यासाठी समोरचा दरवाजा होता आणि तो त्यांचा वापर करत होते. असे मानले जाते की ताजमहालचा नकाशा बनवण्यासाठी पर्शियाचे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट उस्ताद अहमद लाहोरी यांनी 37 वास्तुकारांच्या टीमसोबत मिळून हे तयार केले होते. या वास्तुकारांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून शोधून आणले जात होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ताजमहाल सारखेच दिल्लीच्या लाल किल्ल्याचे आर्किटेक्टसुद्धा उस्ताद अहमद लाहोरी हेच आहेत. यांनी ताजमहालसुद्धा त्याच प्रकारे बांधला होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ताजमहालची रचना करण्यात आली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.